पुलवामा घडवलं असं म्हणत आहेत परिणिती शिंदे, काँग्रेसच्या नेत्या. त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत ते पाहूया. काँग्रेसच्या काळात 2008ला 26/11 काँग्रेसनं घडवलं होतं असं म्हणावं लागेल म्हणतोय. 26/11 म्हणजे 2011 मध्ये झालेला, 2008 मध्ये झालेला 26/11चा तो हल्ला. असल्या फडतूस बोलण्यामुळे आणि तुमच्या राजकारणासाठी भारतीय सेनेवर सुद्धा विश्वास दाखवणे यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षाची आज इतकी वाईट अवस्था झाली आहे. ईश्वर बुद्धी देवो तुमच्यासारख्या लोकांना असं म्हणतोय. एक जण म्हणतोय वैशू डायलॉग छान आहे पण पॉलिटिक्स में कोई दूध का धुला नहीं है. 26/11 घडलं नाही, घडवलं त्यावेळी कुणाचं सरकार होतं असं म्हणतोय. एक जण म्हणतोय म्हणजे 26/11 तुझ्या बापाने घडवलं येडे आणि त्याला 38 लाईक आलेले आहेत. एक जण म्हणतोय तू बापासारखी डोक्यावर पडली आहेस, तुझ्या बापानं बोलला होता 26/11 मध्ये हिंदू संघटनचा हात आहे, शेवटी सत्य बाहेर आलं असं म्हणतोय. बाबू परिणितीवर लोक भडकले की हो. 20 वर्ष मागे जाऊन दे, 1000 रुपये लिटर पेट्रोल होऊ दे, 500 रुपये लिटर दूध होऊ दे, नाहीतर बेरोजगारी होते. काँग्रेसला मतदान नाही करणार, येणार तर मोदीच म्हणतोय. परिणिती ताई काम करा, टीका करून मत मिळणार नाही, रडगराने बंद करा म्हणतोय एक जण. बाई तू काय पण बोलू नको, अर्ध्या डोक्याचे मूर्ख बाई, मत माग, उगाच काय पण तर्क लावू नको. ही असली लोक आहेत म्हणून तर बीजेपी पाहिजे म्हणे. एक जण म्हणतोय तू बाबू ही कमेंट वाचू ना आपण, तुम्ही वाचा रे बा. ह्या अशा लोकांना सरकारने जेलमध्ये टाकले पाहिजे, कारण हे स्टेटमेंट म्हणजे विद्रोही सारखे आहे असं म्हणतो एक जण. तिला जेलमध्ये टाका म्हण परिणितीला. बाबू याचा अर्थ तुम्हाला तुमच्या बापावर भारतीय सेना विश्वास नाही असं म्हणतो एक जण. काही पण उठून सुटून बोलायचे, जर काँग्रेस आलं तर भीक मागायला गेल्या देशाला म्हणतो एक जण. एक जण म्हणतोय ही असंच बोलून घाण करतात आणि आपली लायकी दाखवतात. एक म्हणतोय कमी अभ्यासवाले नेते हे म्हण. दुसरा म्हणतोय गांधीजीच्या हातात 70 वर्ष सरकार होतं व काय केलंच तुम्ही तेवढं सांगा. काँग्रेसच्या काळात 26/11 झाले तेव्हा कुठे झोपला होता. तेव्हा तुमचा एक नेता म्हणाला की बडे बडे शहरों में छोटी छोटी घटनाएं घडती है, पण तेव्हा बोलला होता ना, काय केलेलं ते सांगा, लोकांना त्याचं उत्तर द्या म्हणतोय. बरोबर आहे भाऊ तुझं. अशा उलट सुलट बोलण्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये पण हरणार आहात, यात तीळ मात्र शंका नाही असं एक जण म्हणतोय. मोदी आहे म्हणून आज कोणता पण देश अपमान खाली घालून बोलतोय, आपल्याला इज्जत देत आहेत. सगळीकडे सोनिया गांधी होती तर काय केलं, नुसतं जातीवाद घडवला म्हणतोय. बीजेपी सरकार, बीजेपी जिंदाबाद अशी कमेंट आलेली आहेत. हे लोक येडे झालेत, सत्तेत येण्यासाठी काही भुकतील, बोलतच राहतील, त्यांचं जास्त मनावर घेऊ नका, सत्ता पिसासू लोक आहेत ही म्हण. अरे बापरे कमेंट आलेली आहे. तुम्हीच गेल्या होत्या घडवायला म्हण. कसाबला पोसत तर नाही ना तुमचा सारखे म्हणतोय. सोलापूर माहित आहे का म्हणतोय एक जण. आता लावा SIT फडणवीस साहेब म्हणाले एक जण. राईट. काही जण हसत आहेत. एक जण म्हणतोय कसले घाणेरडी लोक आहेत या भारतात, चाले सत्तेसाठी काही पण करणार, काँग्रेसचा गो पण. बाबू तुम्हीच वाचा बाई कमेंट, मी वाचणार. मग ताई 26/11 काँग्रेस घडवले असेल की फालतू आहे. काँग्रेस आणून आम्हाला मारायचे नाही, पुन्हा कोणीतरी कसा बी येईल. एकानं मतलब कुछ भी असं पाठवलेलं आहे. लोकशाहीचा दुरुपयोग चालला आहे, कोणी काही बोलत आहे आणि आपण ऐकत बसतो. काय करावं आता. बरं झालं बाई तुला आता कळलं आणि तू आता लोकांना सांगत आहेस.
हे तुम्ही खरं बोलतात. मोदी फक्त येतील चोच मारायला, पण हे खरं आहे म्हण. ठीक आहे, आता यांनी शोध केला असेल, काय माहिती. हिला माहित आहे की फोन फोन आलता घडणार आहे म्हणून. काय खुळ्याचा बाजार आहे नुसता म्हण. अगं भवानी, काँग्रेसनेच केलंय म्हण, एक जण म्हणतोय. हिला मला महाआंबील आहे. 26/11 पण घडवले. तुम्ही कोणी घडवलं? तुला कोणी घडवलं म्हण. मूर्ख बाई, बिनडोक बाई म्हण. एवढ्या दिवस का गप्प होती? मराठ्यांना नंबर यावा, वोट देऊ नका म्हण. बिनडोक बाई, आत्ताच पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय. ॲटलिस्ट रेकॉर्डिंग करत नसाल तर तो तरी बघा म्हण. वेडी आहे की काय तू, म्हणतो एक जण. 50% हार इथंच झाली आहे तुमची, आता फक्त औपचारिकता बाकी आहे. जय श्रीराम, म्हणतो एक जण. 26/11 बद्दल काय मत आहे? तर मित्रांनो, सर्व लोक भडकलेले आहेत. अर्ध्याच्या वर कमेंट ह्या विरोधात आलेल्या आहेत. अर्ध्याच्या वर काय, 100 पैकी 99 कमेंट ह्या परिणितीच्या विरोधात आहेत. म्हणजे परिणितीने थोडंसं भान ठेवून बोलावं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. पुलवामा खरंच मोदीनं घडवला का? धन्यवाद मित्रांनो.